हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशात तुम्ही सगळे? होप्सो सगळे मस्त आणि मजेत असतील. तर आज आहे सॅटरडे. तर आज आमचा प्लॅन आहे की आपण सिंहगडवर जाऊ. तर आता वाजले ऑलमोस्ट 10. लोक सकाळी सकाळी 6-7 वाजता जातात. आम्हाला 10 वाजले आवरता. पण ठीक आहे, चला आपण जाऊ. आणि रस्त्याने काय काय मजा होते, तिथे गेल्यावर कसं होतं, काय होतं, तर मी तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दाखवेलच. चला तर मग जाऊया. तर आता आम्ही जवळ पोहोचलेलो आहे. हे बघा, आता इथून फक्त किती 700 मीटरवर सिंहगड आहे. हे बघा, चलो. तर आता इथून स्टार्ट झालेलं आहे. तर चला. खूप ऊन आहे. किती ठिकाणी स्टॉप घेणार? हा, इकडे बघून सांगा ना. तर चला. गडाच्या पायथ्याशीच हे श्री चौडाई देवीचं मंदिर आहे. तर चला आपण आता मध्ये जाऊ मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊ. आम्हाला पोचायला वाजलंय पाऊण. आणि हे बघा, ही आहे श्री चौडाई माता मंदिर आणि हे पादुका. तर गडाच्या पायथ्यापासूनच एक हॉटेल चालू होतं, सिंहगड व्हॅली. तर इथून खरं पायथ्यापासून स्टार्ट होते आपली ट्रेकिंग. तर हालत इथूनच स्टार्ट झाली. बट चला आता बघू, 3 ते 4 किलोमीटर आपल्याला चालत जायचंय. बापरे. आणि इथे असे मध्ये मध्ये हॉटेल्स पण आहेत बघा. मग चला आता बघू कसं चालत जातो. तर असा काहीसा रस्ता आहे, पूर्ण दगडांचा. अगदी ओरिजिनल ट्रेकिंग होतं. बापरे, मजा येते का? माय गॉड. तर चला, तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. बघा ना, इथे मध्ये मध्ये रस्त्याने जाताना असे हॉटेल्स आहेत. इथं पाण्याची बॉटल, कुठे लिंबू सरबत वगैरे असं मिळते. बट रस्ता खतरनाक आहे. चला जाऊयात. आमची झाली टाईड. होता खूप टाईम. रेस्ट कर 5 मिनटं, मग जाऊ पुढे. बापरे, थांबा जरा, नंतर भेटते. तर आम्ही आता निघालो आहे. परत थोडासा ब्रेक घेतला आणि परत निघालो आहे चालायला. बापरे. आणि इथे आम्ही दोघं गॉगल हू 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 करत चाललो. हळू पडसा. बापरे. चला, अजून मला तर नाही वाटत की 1 किलोमीटर पण वरती आलं असेल. वाट बघू. तर आता इथून असा रस्ता आहे बघा. हे बघा. थकले का? चलो लेट्स गो. ये खाली बघ, खाली बघ म्हणते. खाली बघ, पडून जाशील. तर चला, आता इथे तर खूप खतरनाक आहे. आता मोबाईल ठेवायला लागेल. तर इथे आम्हाला दुपारचे वाजले होते जवळपास 2 चढायसाठी. त्यामुळे इथे खूप ऊन झालं होतं. उन्हामुळे असं वाटत होतं ऊन नाही आहे, असं वाटत सकाळ आहे. कारण जसं धुकं जसं पडते तसं काहीच होतं, पण एकदम कडक ऊन पडलं होतं. आणि म्हणून आम्ही फू फू फा फा करत वरती चढत गेलो.
हे जर आम्ही सकाळी गेलो असतो तर काही वाटलं नसतं, कारण जिथे सावली वगैरे होती एकदम थंड थंड वाटत होतं. तिथे एकदम चढायला मस्त वाटत होतं, काहीही वाटत नव्हतं. बट ठीक आहे, हा पण एक्सपिरियन्स खूप छान होता. चढताना तर आम्हाला काय वाटत नव्हतं की आपण किती वरती उंचावर जातो आहे. बट जेव्हा आपण उतरत होतो तेव्हा आमच्या एकदम लक्षात आलं की आपण किती वर गेलो होतो. तर आम्ही आता ऑलमोस्ट पोचण्यात आहे. एक 1 किलोमीटर बाकी असेल वाटते, हे ना. तर चला आता आता जरा आमचं बरं आहे, कारण स्टार्टिंगला खूप जीव घाबरत होता. पण आता ठीक आहे, चला मी तुम्हाला दाखवते. हिवाळ्यामध्येच एवढं ग्रीन 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 वाटत होतं. जर पावसाळ्यामध्ये याच्यापेक्षाही सुंदर एकदम मस्त वाटत असेल. बट पावसाळ्यामध्ये इथून ट्रेकिंग करत जाणं काही म्हणजे एवढं शक्य वाटत नाही, कारण की आत्ताच थोडंसं खूप सांभाळून चढावं लागत होतं, उतरावं लागत होतं. मग हे बघा, असे काहीसे रस्ते होते जे म्हणजे एकदम पाय एकदम सांभाळून ठेवायला लागत होता बिलकुल. जेव्हा मी चढायला स्टार्ट केलं तेव्हा तर असं वाटत होतं की बापरे, आमच्यासोबत कोणीच नाही आहे चढायला वगैरे. बट हळूहळू मागून खूप सगळेजण आले. बट सोबत चढण्यापेक्षा जे तिकडनं येणारे होते ते खूप जास्त होते. तर वरतून बघा, इतका मस्त व्ह्यू आहे, इतकं भारी वाटतं. पण सकाळी यायला पाहिजे एवढं वाटत होतं. बापरे, असं वाटत होतं की 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर नाही, अजून अजून आत्ता 1 किलोमीटर आहे. 1 तासानंतर भेटते मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये. खतरनाक हालत झाली, खतरनाक. यायचं असेल तर सकाळी 6ला यायला पाहिजे चढायला, मग घाम येणार काही नाही. 3 बॉटल पाणी पिऊन गेला मी, 3 बॉटल. तर हे बघा, आता इथे तुम्हाला ही गाडी दिसत असेल, मी खूप झूम केलं आहे. ही गाडी दिसतंय तिथपर्यंत. आता हे बा, आम्ही इतक्या दूर आहे, अजून तेवढं चालत जायचं बाकी अजून. बापरे, चला आता जाऊ. एवढं आलं आणि एवढं नाही गेलं तर मग काय केलं. तर यापेक्षाही मोठे मोठे दगडं आणि एकदम वरती स्लोपसारखं होतं. बट तेव्हा तर काही व्हिडिओ शूट करणं पॉसिबल झालं नाही. बट हे त्यातले ते ठीक होतं, म्हणून इथे तरी थोडाफार व्हिडिओ शूट केला. आणि आता आम्ही पोहोचलो होतो जिथपासून म्हणजे जिथपर्यंत गाड्या वगैरे येतात तिथपर्यंत. आणि आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा आली होती ट्रिपचे हे सगळे मुलं होते. तर आता आपण पोहोचलेलो आहे दरवाजापर्यंत. इथे वरती चढताना खूप सगळे दरवाजे वगैरे लागतात. आणि इथून खरं वाटत होतं की आपण कुठेतरी छान ठिकाणी आलो आहे, कारण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत होते. तर हा जो दरवाजा आहे तो आहे पुणे दरवाजा, मेन फर्स्ट जो लागतो तो. तर चला, ट्रिप जे ना लय मोठी ट्रिप आहे. आणि हा जो दरवाजा आहे हा खूप जुना आहे, म्हणजे याचं नाव आहे पुणे दरवाजा. तर ह्या दरवाजाला हे बघा, अशी चाकं किंवा असं एकदम धारदार होतं. आणि इथून खूपसे असे दुकानं पण असतात, जसं की इथं कुल्फीवाले वगैरे खूप विक्रीला असतात. कोणी महाग देतं, कोणी स्वस्त देतं, असं काहीसं असतं. आणि इथं मॅपसुद्धा दाखवलेला आहे की कुठलं वनीकरणाचं वगैरे वनविभाग. आणि इथे ट्रीपचे सगळ्यात जास्त गर्दी होती, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी झाली होती. पण जेव्हा आम्ही उतरत होतो तेव्हासुद्धा खूप जण येत होते वरती, ट्रेकिंग करत येत होते विशेष म्हणजे. बट आम्ही इथूनसुद्धा एकदम स्टॉप घेत 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 आरामात चढत होतो. जर तुम्ही पायथ्यापासून येत नसाल, फक्त हे चढून वगैरे म्हणजे जिथपर्यंत गाडी येते तिथून जर तुम्ही येत असाल तर इथून काही एवढं दूर नाही आहे. जवळपास फक्त आय थिंक पूर्ण जर बघायला गेलं तर तुम्हाला 1 तास जर लागेल वरतून खाली यायला, असं म्हटलं तरी चालेल, जर तुम्ही कुठेही स्टॉप नाही घेतला तरी.
बट जर खरंच तुम्हाला ट्रेकिंग करायचं असेल, ट्रेकिंगच्या ठिकाणी जायचं असेल, तर तुम्ही एकदम पायथ्यापासूनच ट्रेकिंग करत यायला पाहिजे. आणि असे खूप सगळे दरवाजे हळूहळू एक एक करून लागत होते. आता हा जो पहिला आपण बघितला तो पुणे दरवाजा 1 होता आणि हा नंतरचा होता पुणे दरवाजा 2. असे खूप सगळे दरवाजे इथे लागतात आणि मग तिथून सगळे फोटोशूट वगैरे करत असतात. तर आम्ही इथे काही फोटोशूट वगैरे केलं नाही, कारण खूप गर्दी होती आणि आमच्यासोबत कोणी आमचा फोटो क्लिक करायला सुद्धा नव्हतं. कोणाला रिक्वेस्ट करण्यापेक्षा आपण म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, आपण सेल्फी काढून घेऊ. तर आम्ही इथे सेल्फी काढली. तर आम्ही आता पोचलेलो आहे है ना. तो चलो 2 दरवाजा 2ला पोचलो आम्ही. सेकंड दरवाजा आहे हा. तर आता चला मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते. फक्त खराब करून टाकलं. जास्त भाव कधी द्या ना आम्हाला 20ला कुल्फीच नाही ताई. मावा कुल्फी आजोबांच्या आजची कुल्फी घ्यायची म्हणून बघायचे नंतर कुल्फीवाला आहे ना कुल्फी बी बदल असते ताई. तर वरतून संध्याकाळी सुद्धा म्हणजे थोडंसं ऊन होतं, तरी पण खूप छान मस्त व्ह्यू येत होता. जर पावसाळ्यात जर गेलं तर खूप मस्त वाटत असेल, पण आम्ही आता फर्स्ट टाईमच गेलो. पावसाळ्यात वगैरे अजून काही पावसाळा आलाच नाही, तर मग असं काहीसं मस्त व्ह्यूज होता. आणि इथून मस्त सगळेजण असं फोटोशूट करत, कोणी इथे बसत होतं, कोणी कुठे असं मस्त बसून फोटोशूट करत होते. तसं पाहिलं तर हा जो मेन जो टावर दिसला तुम्हाला, तर तो टावरपर्यंतच तिथपर्यंत आहे. मेन म्हणजे आता माझी गेलीच तर जेव्हा मेन स्टार्ट होतं तेव्हापासून हा पुणे दरवाजा 3रा आहे. दरवाजे खूप सगळे दरवाजे लागतात इथे जाताना वरती. जा तुम्ही जाऊ पहिला दरवाजाचा दागिन्यांचं चित्र आहे का? शिकायला काय आलं? आणि मग इथून हे जे दिसते तुम्हाला ते पहिलं हॉटेल लागतं आणि तिथून तुम्ही पुढे गेले म्हणजे जात गेले म्हणजे तुम्हाला खूप सगळे असे हॉटेल्स लागतील. प्लस कैरी, पेरू, नंतर दुसरे याच्यावाले दिसतात. आणि 1 ते 1.5 किलोमीटर वरती आल्यानंतर जे आपल्याला टावर दिसत होतं त्या टावरपर्यंत आपण फायनली ऑलमोस्ट पोचलो. आणि इकडच्या साईडला होता तोफखाना, पण आम्ही तिकडे जाऊन बघितलं बट तिथे काही नव्हतं एवढं विशेष. म्हणजे इकडे थोडंसं एक राईट साईडला गेल्यावरती इकडे तोफखाना होता, पण तिथे काहीच नव्हतं. म्हणजे असेल तिथे जुन्या इतिहासामध्ये जेव्हा चालू होतं तेव्हा तोफ वगैरे असेल तिथे, बट आता काहीच नव्हतं. एक जस्ट खाली रूम होती. बट ठीक आहे, लोक तिकडे बघायला जात होते कारण की प्रत्येकाला असं वाटतं की तिकडे काहीतरी असेल, बट तिथे काहीच नव्हतं. आणि इकडे होती घोड्याची पागा, बट आम्ही इकडे जे तोफ होता तिकडे काहीच नव्हतं म्हणून आम्ही इकडे काही गेलो नाही. ह्या साईडला होती घोड्याची पागा, म्हटलं इकडे पण काही नसेल म्हणून आम्ही काही गेलो नाही. काय नाही तिकडे. आणि आता आम्हाला लागली होती भूक म्हणून आम्ही पुढे न जाता जे पहिलंच हॉटेलला गेलो तिकडेच आम्ही आमचा रस्ता वळवला. आणि मस्त असं खूप फेमस असतं हॉटेल कोंडाणेश्वर, इथे आम्ही गेलो.
आणि सिंहगडावर आले आणि भजे नाही खाल्ले तर अजून काय खाल्लं, म्हणून आम्ही सगळ्यात पहिले ऑर्डर केलं भजे. तर कांदा भजी म्हणजे इथले फेमस येतात, तर आम्ही कांदा भजीवर मस्त खाल्ली. आणि परत आम्हाला आमची भूक काही गेली नव्हती, म्हणून आम्ही अजून पिठलं आणि भाकरीसुद्धा मागवली. म्हटलं आपण टेस्ट तर करून बघू की कशी आहे. तर टेस्ट वाईज छान होतं. भजे त्याच्यापेक्षा खूप छान लागत होते. आणि नंतरच आम्ही त्याच्यासोबत अजून ते खाल्ल्यानंतर घेतली यांनी कैरी आणि मी घेतला पेरू. तर असं मस्त आम्ही पेरू आणि कैरी घेतली आणि मस्त खाल्ली. तर आता आमची पेटपूजा पण करून झाली आणि बघूनसुद्धा झाला. आता आम्हाला परत खाली जायचं आहे. चलत 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 चला, आता वाजले 5. बघू आता आपण किती वेळात खाली पोहोचू. तो चलो घर चलते अब. तर आता वाजले संध्याकाळचे 5:45 आणि आम्ही अर्ध्यापेक्षा थोडं जास्त येऊन गेलो आहे. आता आय थिंक आम्हाला अजून 20 ते 25 मिनटं खाली उतरायला लागतील. पण उजेड एवढं बरं आहे, पण सीन एकदम मस्त आहे. आणि हे बघा माझे अहो इथे बसलेले आणि मी त्यांच्या पुढे पुढे पडते. तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेरे दाखवते की व्ह्यू कसा आहे. कारण दुपारी येताना ऊन होतं त्याच्यामुळे एवढा भारी सीन दिसला नाही, बट आता एकदम मस्त वाटते. चला मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. हे बघा असा मस्त व्ह्यूज आहे, एक नंबर. इतकं मस्त वाटतंय, थंड थंड गार. वाव, just looking like a wow, so beautiful, so elegant, just looking like a wow. आणि आता आम्हाला असं खाली उतरून जायचं आहे. बघा ते दिसत आहेत ना ते लोक, तिकडनं आम्हाला खाली जायचं आहे. ते पण इकडनंच आमच्यासोबत होते. तर चला जाऊयात खाली. येताना आता आम्ही एवढं चढून आलो होतो, आता उतरायला तर इथलं अवघड होतं की बस. मग हे पहा इकडे बघा व्ह्यू बघा व्ह्यू. हा चला आता फटाफट उतरतो. तर आमच्या घरापासून जवळपास 30 किलोमीटर होतं सिंहगड. तर त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केला की चला आज आपण बाहेरच जेवण करू. तर आम्ही गेलो वाडा हॉटेलमध्ये, अस्सल गावरान चवमध्ये. तर तिथलं ॲम्बियन्स खूप मस्त होतं एकदम. म्हणजे तिथं बैठक व्यवस्था होती किंवा तुम्हाला टेबलवर बसून जेवण करायचं असेल तर तसं जसं खेडेगावामध्ये असतं तसंच त्यांनी बनवण्याचा ट्राय केला आहे. आणि इथे यांनी माझ्या आऊंनी मागवली होती चिकन थाळी आणि मी मागवलं होतं मासवडी. कारण ते नॉनव्हेज खातात, मी नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे आम्ही सेपरेट थाळी मागवली. आणि इथून आम्ही सगळं मस्त असं जेवण करून गेलो घरी आणि मस्तपैकी झोपलो. आणि मी व्लॉग सेंड करायचं विसरले. चला तर मग सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असेच काही नवीन स्थळं असतील फिरायला जायला तर नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.